सभापती महोदय, 13 मे 2025ला शासनाने एक शासन निर्णय काढून 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांमध्ये CCTV शाळांमध्ये लावण्याच्या संदर्भामध्ये बंधनकारक केलेला आहेत. आणि आजची जर परिस्थिती पाहिली शाळांची तर वेतनेतर अनुदान हे 5व्या वेतन आयोगाच्या मार्च 2009च्या 5% दिल्या जाते. असं शासन निर्णय असताना सुद्धा मिळणाऱ्या अनुदानाच्या 20%च्या वर या 4-5 वर्षामध्ये अनुदान दिलं गेलेलं नाहीत. मग या व्यवस्थापनाने किंवा मुख्याध्यापकांनी CCTV लावण्याची व्यवस्था कुठून करावी हा माझा प्रश्न आहे. आणि CCTV लावण्यासाठी शासन अनुदान देईल का? सन्मान्य सदस्य अडबेले साहेब यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, एक तर हे खरं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशाने आपण त्या ठिकाणी परीक्षा व्यवस्थित व्हावी याच्याकरता CCTV लावलेले आहेत. शासनाच्या सर्व शाळांमध्ये त्या ठिकाणी शासन स्वतः CCTV लावत आहेत. आणि आपण जो चिंता या ठिकाणी व्यक्त केली की ज्या खाजगी आहेत परंतु अनुदानित आहे आणि त्यांची ग्रँट बंद असल्यामुळे ते कुठून लावतील, तर कदाचित आपल्याला माहिती नसावी, आपल्या 21,000 शाळा आहेत खाजगी अनुदानित. आणि अभिनंदनाची गोष्ट म्हणजे 21,000 पैकी 17,000 शाळांनी लावल्या पण आहे. आणि त्यांचं उदाहरण घेऊन उर्वरित 4,000 त्या ठिकाणी लावतील. याच्याकरिता आपण जेव्हा एखादी संस्था काढतो अडबेले साहेब, अनेक मंडळींच्या संस्था आहे, हे अपेक्षित असते की कुठल्या त्या संस्थेमध्ये काही ना काही क्षमता असेल, त्या अनुषंगानेच त्यावेळेस ती शाळा किंवा एखादी संस्था काढत असतील. माझी अनुषंगाने विनंती आहे की 21,000 शाळांपैकी ज्या पद्धतीनं 17,000 शाळांनी व्यवस्था केली, उर्वरित 40,000 संस्था देखील लवकरात लवकर व्यवस्था करतील. शशिकांत शिंदे. मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. मंत्री महोदय, आपल्याला आपण रोज टीव्हीवर पण बघतोय, आताच 10वी-12वीच्या परीक्षेला आपण बघितलंय कॉप्या सर्रास चालू आहे. त्याला आळा घालण्याची जबाबदारी आपली आहे, कराल. आपण एक उत्तर दिलेलं आहे की शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये परिसरामध्ये CCTV लावले पाहिजे. खाजगी करतायत, 17,000 केलेत, अजून 4,000 लागतील. स्पेसिफिक प्रश्न आपण दिला, त्यांनी सांगितलं 5% निधी हा आपण शालेय शिक्षणाच्या संदर्भातून वापरण्यासाठी दिला जातो. वार्षिक जिल्हा वार्षिक नियोजनामधून 5% निधी देत असताना तो फक्त CCTV साठी वापरला जात नाही, तो वेगवेगळ्यासाठी कामासाठी वापरला जातो. माझी आपल्याला स्पेसिफिक विनंती प्रश्न असा आहे की परीक्षा दर वर्षाला होते आणि परीक्षा होत असताना आपण अजून 2 वर्षानंतर ते करायला गेलो तर कोर्टात आव्हान किंवा आपण बोगस अशा प्रकारचं जी कॉपी होत आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी फेल्युअर होतोय हा संदेश आहे. मला स्पेसिफिक प्रश्न येत आहे की आपल्या या असलेल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांना किती हा निधी आवश्यक आहे, किती शाळांनी लावलाय, किती निधी आवश्यकता आहे, आणि त्या जिल्ह्यामध्ये 5%च्या अनुदानातून जर द्यायचं गेलं तर किती वेळ लागेल, आणि यासाठी शासन जर तुमच्याकडे आकडेवारी असेल तर ती द्यावी. आणि शासन यासाठी स्वतंत्रपणाने अशा प्रकारची तरतूद तुमच्या शासकीय शाळेसाठी करणार आहे का? सन्माननीय शिंदे साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न वस्तुस्थितीला धरून आहे. आपण सांगितलेली माहिती खरी आहे की आपल्या शासनाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जवळजवळ 65,000 शाळा आपल्या आहेत. आणि आतापर्यंत जो आपला 5% निधी जिल्हा नियोजन समितीचा असतो त्या माध्यमातून जवळजवळ फक्त 18,000 शाळांमध्ये आपण हे त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकलो आहेत. जवळजवळ 45,000 शाळांमध्ये अजून त्या ठिकाणी लावायचं आहे. आमची देखील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने आपण सांगितलं की फक्त 5% मधून फक्त CCTV लावण्याचं काम होत नाही. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल करतात, तुटलेली वर्गखोली आपण त्या ठिकाणी दुरुस्त करत असतो. तर प्रायोरिटीने जर का हे काम घेतलं तर एवढा कालावधी लागणार नाही, लवकरात लवकर त्या ठिकाणी हे काम पूर्ण होईल. याच्या उपरी आपण केलेल्या सूचनाप्रमाणे राज्य शासनाकडनं ह्या शासकीय शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्यांच्याकरिता एक एस्टिमेट काढून किती निधी सरकारकडून द्यावा लागेल आणि देऊ शकतो याचा निश्चितपणे विचार करण्यात येईल. अभ्यंकर. हो, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं तपासण्याची मला वाटते आवश्यकता आहे की बोर्डाने सक्ती केली होती. बोर्डाने सक्ती करून असं सांगण्यात आलं होतं की जर या माध्यमिक शाळांमध्ये ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणच्या प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरे जर बसवले नाहीत तर त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल.
अशा प्रकारची त्यांना धमकी दिलेली असल्यामुळे बऱ्याचशा माध्यमिक शाळांनी हे सगळं आपण जे सांगताय की 17,000 ठिकाणी बसवले ते त्यांनी भाड्याने आणलेली आहेत. मुंबई सिटीमध्ये 255 शाळा आहेत. मुंबई सिटी प्रॉपर 255 शाळांपैकी 240 शाळांच्या वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये CCTV नाही. त्यामुळे हा DPDCच्या समोर यावेळेला मी विषय मांडल्यानंतर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे मान्य केलं की फक्त CCTV करता बसवण्याकरता तुमच्याजवळ जर निधीच नाही, कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे अनुदानित जे ग्रँट मिळते आहे त्याच्या व्यतिरिक्त वेतनेतर अनुदानाकरता कोणतंही आपण अनुदान देत नाही. या पार्श्वभूमीवर इथे मुंबई सिटीमध्ये त्याच्याकरता काही शाळांना करता का होईना परंतु CCTVची प्रोव्हिजन केल्या गेलेली आहे. अशाच प्रकारची तरतूद राज्य शासनाच्या बजेटमध्ये, कारण यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही, अशा परिस्थितीमध्ये ह्या शाळा स्वतःहून हे बसू शकत नाही, त्यांना कोणताही स्रोत नाही, आपण त्यांना फी घेऊ देत नाही आणि परत त्यांना आपण अनुदान पण देत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण DPDCच्या माध्यमातून आणि राज्य शासनाने तरतूद करून 100% शाळांमध्ये CCTV जी आज गरजेची आहे ती बसवण्याकरता तरतूद करणार आहात काय? सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जेव्हा शासनाने याच्यामध्ये CCTV लावण्याकरता पुढाकार घेतला त्यानंतरच आज जवळजवळ आपल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 18,000 शाळांमध्ये आपण CCTV लावले. आपण थोड्या खाजगी परंतु अनुदानित असलेल्या शाळांना त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि माझी आपल्याला विनंती आहे सभागृहानं आपण दुरुस्त केलं पाहिजे. आपण कोणालाही धमकी त्या ठिकाणी दिलेली नाही, आपण त्या ठिकाणी निर्देश, धमकी हा शब्द चुकीचा होऊन जाईल, निर्देश त्या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्या 21,000 आपल्या आता धमकी वजा विनंती का विनंती वजा धमकी येते ते हा जो जेव्हा आपण निर्णय घेतला अभ्यंकर साहेब, आपण जेव्हा निर्णय घेतला की बाबा शाळांमध्ये CCTV लागले पाहिजे त्याचीच फलश्रुती आहे की काय तर 18,000 आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये लागल्या. 21,000 पैकी ज्या खासगी अनुदानित आहे त्या 21,000 पैकी जवळजवळ 17,000 शाळांमध्ये त्या ठिकाणी लागले. आता याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण तातडीनं बैठक घेऊन त्या ठिकाणी सक्त सूचना देणार आहोत. ज्या सेल्फ फायनान्स शाळा आहेत त्या जवळजवळ 16,407 आहेत आणि त्यांनी फक्त 1698 मध्येच त्या ठिकाणी लावलेले आहेत, बाकी ठिकाणी लावलेले नाही. तर त्यांना देखील सूचना त्या ठिकाणी आपण देणार आहोत. या अनुषंगानं आपलं जे सांगणं आहे की मुंबईतल्या 240 शाळांमध्ये लागलेले नाही. आता हे पहिले बघावं लागेल की ह्या शाळा महानगरपालिकेच्या आहेत की खाजगी संस्थांच्या आहेत. साधारणतः आमची अशी अपेक्षा आहे की मुंबईमध्ये 2 पद्धतीच्या शाळा असतात, एक खाजगी ज्या वेल एस्टॅब्लिश चांगल्या संस्थांच्या आहेत किंवा दुसऱ्या एक तर महानगरपालिकेच्या. आपल्याला सांगताना आनंद होतो की आपण नेहमी सभागृहामध्ये चर्चा करतो की दिवसेंदिवस शासकीय शाळांची संख्या, विद्यार्थी संख्या का बरं कमी होते, परंतु यावर्षी आपण शाळा प्रवेश उत्सव त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला होता. मी बांद्र्याच्या एका स्लम एरियाच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी गेलो होतो. जवळजवळ 900 विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी होती. मी जेव्हा त्या महानगरपालिकेच्या एज्युकेशन ऑफिसरला विचारलं की इतकी संख्या आपल्या शाळेमध्ये कशी, त्यांनी मला सांगितलं की जी विद्यार्थी संख्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेपर्यंत आतापर्यंत साधारणतः 2-2.25 लाख राहायची, ती विद्यार्थी संख्या ह्या 3 ते 4 वर्षामध्ये 2-2.25 लाखावरून 3.5 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. याचं कारण काय, त्या पद्धतीच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. दुसरं आपण जे सांगितलं, आपण यादी द्यावी, स्पेसिफिक यादी द्यावी की ह्या ठिकाणी CCTV लागलेले आहे. निश्चितपणे त्या संस्थांना तशा सूचना देण्यात येतील किंवा त्या संस्थांची जर का तशी परिस्थिती नसेल तर शासन त्याच्यामध्ये पुढाकार घेईल. भाई जगताप. महोदय, वेळेनुसार काळानुसार काही बदल करावे लागतील. CCTV गेल्या वर्षीपर्यंत जाणवत नव्हतं, त्याच्या आधी जाणवत नव्हतं, आता जाणवायला लागले. आता त्याचा भुर्दंड जर तुम्ही संस्थांना करत असाल तर कुठेतरी पॉलिसी निर्णय तुम्हाला घ्यावाच लागेल. म्हणजे सरकार म्हणून तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना तो पॉलिसी निर्णय घ्यावा लागेल. अडचण अशी आहे, आपण जेवढे शाळा सांगितल्यात 26,000, 18,000 वगैरे, शहरामध्ये तो प्रश्न येणार नाही. 2 टायर शहरामध्ये प्रश्न येणार नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा
ज्या डोंगरी भागामध्ये आहेत, माझी शाळा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही चालवतो, 60 वर्ष झाली त्याला. 2700 विद्यार्थी तिथे गरीब वाडीवरनं आम्ही आणून तिथे शिकवत असतो. आता त्या प्रत्येक वर्गामध्ये जर CCTV लावायचा म्हणाला आणि त्याचा कालावधी फक्त जर आपल्या ह्या परीक्षेपुरता मर्यादित साठी जर तो होत असेल, ते तुम्ही द्या आणि परत घेऊन जा असं म्हणतोय आम्ही. आमचं म्हणणं असं आहे, आपल्याला त्या पद्धतीचं विशेषतः कोकणामध्ये, डोंगरी भागामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, ह्या सगळ्या मागास भागामध्ये ज्या शाळा आहेत त्या यथातथा चाललेल्या आहेत. शिक्षणाचं पवित्र काम करत आहोत, त्यांना आम्हाला ग्रँट सुद्धा आहे, काही अनग्रँट सुद्धा आहेत. अशा पद्धतीने चालवत असताना माझी विनंती ती आपल्याला ती राहील की हे जे हे वर्गावर्गामध्ये CCTV लावण्याचा जो हे आहे ते शक्य होत नाही, कारण त्याचा खर्च जो आहे तो खूप मोठा खर्च येतो. आणि म्हणून डोंगरी भाग, मागासलेला विभाग, मागासलेला म्हणजे मागास हे वर्ग म्हणत नाही मी, अशा विभागासाठी विशेष असं काहीतरी अनुदान आपण जर देऊ केलं सरकारने तर ते जास्त फायदेमंद होईल. आणि भविष्यामध्ये कदाचित आपल्याला हे कायमस्वरूपी लावायला लागतील. आज आपण सुरुवात केली, कदाचित भविष्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने लावाव्याच लागतील, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा, सर्वार्थाने. आणि ते चांगलं आहे, परंतु त्याची क्षमता तर असली पाहिजे. फार कठीण होऊन जातं. आपण सुद्धा शहरामध्ये एखादी संस्था चांगली चालते म्हणून गावातली, डोंगरी भागातली संस्था चालेल असं गृहीत कृपया धरू नये. आणि म्हणून माझी विनंती आहे, सरकारने अशा डोंगरी भागासाठी, मागास भागासाठी विशेष निधी उपलब्ध करून याच्यासाठी मदत करेल काय? सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी वास्तविकता मांडण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपण सांगितलं, विशेष करून आपला भर होता डोंगरी भागातल्या शाळांवरती. या डोंगरी भागातल्या शाळांमध्ये एक तर खाजगी संस्थांच्या शाळा अतिशय अत्यल्प असतील. तुम्ही शिंदे साहेब उत्तर देत असलेल्या मंत्र्याची ज्युनियरता बघून ते वरिष्ठ म्हणून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू राहिले ना. नाही, कार्यक्षमता ही आम्ही सभागृहात सिद्ध केली आहे, परंतु ती अजून चांगली व्हावी, विकसित व्हावी, काळे साहेबांसारख्या प्रश्नासारखी डेव्हलप व्हावी, त्याच्याकरिता ते मार्गदर्शन करत असतात. तुमचं नाव आदराव तीर्थ्यांनी घेतलंय त्यांनी, त्यामुळे काही अडचण नाही. एक खाजगी संस्था ज्या डोंगरी भागामध्ये शिक्षणाचं काम करतात, अतिशय उल्लेखनीय कार्य आहे त्यांची जिल्हा परिषदेची. तर जिल्हा परिषदची शाळा 40 मिनिट झाले, 3च प्रश्न सुरू आहेत आपल्याला. तर आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहे, मी आपल्याला सूचना देणं उचित होणार नाही, परंतु माझी आपणास विनंती आहे की आपल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये 5% निधीच्या व्यतिरिक्त डोंगरी विकास निधी हा वेगळा हेड आहे. शिंदे साहेबांना ते माहिती आहे. ऐका ना, ते हेड वेगळं आहे. बंजारी साहेब, ते हेड वेगळं आहे. डोंगरी विकास निधी हे हेड वेगळं आहे. त्यातून प्रायोरिटीने हे कामं जर का घेतले, आणि शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील विनंती राहील का त्या हेडचा वापर करून तातडीनं डोंगरी भागात लावण्यात यावे.